आणि त्याच्यातनं काही पक्का माल तयार केला आणि 20,000 रुपये 15,000 रुपये केले। अहो माझी बहीण माझी माय माऊली कष्ट करणारी आहे आणि तिला एक आधार मिळालेला आहे, परंतु हे विरोधक म्हणतात आम्ही आल्यावर योजना बंद करू। काय तुमच्या घरची आहे योजना बंद करायला? तुमच्या का पोटात दुखतंय? तुमच्या सरकार असताना तुम्ही कधी केली नाही, आम्ही केली तर तुम्हाला दुखायला लागलं। ह्याचा विचार त्र्यंबकेश्वरकरांनी, माझ्या इगतपुरीकरांनी, माझ्या माय माऊलींनी केला पाहिजे। एवढ्यावर नाही, मुलगी जन्माला आल्यानंतर 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्यात त्या मुलीला देतो, सरकार देतं। का तर त्या मुलीचं शिक्षण नीट झालं पाहिजे, तिचं पालन पोषण नीट झालं पाहिजे। आज मुलगी जर त्या ठिकाणी शिकली तर अख्खं ती कुणाच्या तरी घराची लक्ष्मी असते, त्या घराला ती पुढे आणते। हे आपल्याला राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, रमाई माता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शिकवलेलं आहे। हा इतिहास आहे। एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही, ह्याच्यातून त्या संदर्भामध्ये आत्ता मला काहींनी सांगितलं की दादा प्रत्येक वेळेस असं जरा होतं, कुंभमेळा आता आलेला आहे, कुंभमेळा 1.5-2 वर्षांनी त्या ठिकाणी येणार, पण अजून कामं गतीनं सुरू नाही, त्याच्यात लक्ष घाला जरूर। भुजबळ साहेब, मी, हिरामणजी, नरहरी, आम्ही सगळेजण त्याच्यात लक्ष घालू। आता सध्या निवडणुकीचा काळ चाललाय, कालच मी दिल्लीला होतो, आज तुमच्याकडे संध्याकाळी पारनेरला आहे, उद्या देखील कुठं ना कुठं दौरे आहेत, पण काळजी करू नका, तोही काम आपलं महत्त्वाचं आहे। रस्ते चांगले असले पाहिजेत, सुविधा असल्या पाहिजेत, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। करोडो रुपयाच्या योजना, माझ्या नाशिक जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता स्वतः भुजबळ साहेबांनी प्रयत्न केले। वेळ लागतो, जादूची कांडी नाही। त्यांना येवल्यांनी ज्यावेळेस निवडून दिलं तेव्हा सांगितलं होतं मी तुम्हाला पाणी आणीन, आणि आता पाणी आलं की नाही? पूजन झालं की नाही? झालं। परवा मी सिन्नरला गेलो होतो, तिथं पण वेगवेगळे तलाव सगळे भरत चाललेले आहेत। एक जिरायत भाग कुसाळ्याशिवाय काही उगवत नव्हतं, परंतु माणिकराव कोकाटेंनी कष्ट घेतले, आज परिस्थिती बदललेली आहे। त्यांच्याकरता हजारो कोटी रुपयाची योजना मध्ये शेवटच्या कॅबिनेटला आम्ही मंजूर केली। अरे काम करून घेण्याची धमक आणि ताकद नेतृत्वामध्ये असावी लागती, प्रशासनावर पकड असावी लागती। बरेच लोक येतात, प्रशासन तर त्यांचं ऐकतच नाही। आम्ही सांगितल्यानंतर आम्ही तर योग्य काम सांगतो, आम्ही वेडवाकडं काम सांगत नाही, आणि प्रशासनाकडनं ते करून घेतो, कारण ते गोरगरिबावर निश्चितपणे मदत करणारं काम असतं। या गोष्टीचा पण आपण निश्चितपणे त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। एकंदरीतच काही गोष्टी आता काहींनी आता काढलंय, अरे आता ही योजना बंद केली, योजना बंद केली नाही। मुख्यमंत्री, मी, देवेंद्रजी, भुजबळ साहेब, आम्ही सगळे सांगतोय तुम्ही महायुतीचं सरकार पुन्हा आणा, केंद्रातला निधी आणायची जबाबदारी आमची। केंद्रामध्ये जे माझ्या शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याची करता आम्ही तिथं जाऊ। परवा चंदीगडला 5 तास आमची मीटिंग चाललेली होती, देशातले सगळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एनडीए सरकारचे 5 तास। तुम्ही काळजी करू नका, आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, आम्ही शब्दाच्या पक्के आहोत। तुम्ही पण शेतकरी आहे, मी पण शेतकरी आहे, त्याच्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न काय त्याची आम्हाला जाणीव आहे। माझ्या शेतकऱ्यांना दुधाचा दर मिळत नव्हता, 28 रुपये मिळत होता, इतके दिवस 5 रुपये अनुदान देत होतो, कालच्या 1 तारखेपासून 7 रुपये अनुदान केले, 28 आणि 7 35 रुपये माझ्या शेतकऱ्याला लिटरला गाईच्या दुधाला मिळतात। का मिळतात? शेतकऱ्याचं सरकार आहे म्हणून मिळतात। हे तुमचं सरकार आहे, हे शेवटच्या माणसाचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे। ह्या गोष्टीचा विचार आपण ह्या निमित्ताने त्या ठिकाणी केला पाहिजे, आणि म्हणून या लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये आम्ही जे काही करतोय ते पुढेही आपल्याला 5 वर्ष चालू ठेवायचं आहे। आणि काही मात्र ही योजना का हो, काँग्रेसवाले कोर्टात गेले, हायकोर्टात बंद करा म्हणून। हायकोर्ट म्हटलं ते सरकारचा विषय आहे, आम्ही काही सांगू शकत नाही, मात्र कोर्टाने ते धुडकावून लावलं। विरोधक सत्तेवर आले की योजना 100% बंद करतील, हे माझ्या माय माऊलींनी, माझ्या माता भगिनींनी लक्षात ठेवावं, आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीचा विचार, त्यांचा विचार अजिबात होता कामा नये। राज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे, मी काही पहिल्या वर्षीच अर्थमंत्री झालो नाही, मी 10व्यांदा अर्थसंकल्प तुमचा सादर केलाय, अनेकदा यांनी मला अर्थमंत्रालय दिलंय, त्याच्यामुळे मला 10 वर्षाचा अनुभव आहे।
आर्थिक शिस्त कशी लावायची, योजना कशा राबवायच्यात, लाभाच्या योजना देऊन त्याच्यात बळ कसं मिळालं पाहिजे, हे देखील आम्ही शिकलेलो आहे. आम्ही 30-30, 35-35 वर्ष आमदार म्हणून काम केलेले आहे. आम्ही आमचे मतदारसंघ चांगले करून दाखवलेले आहेत. परंतु आम्हाला फक्त आमच्या पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. उभा महाराष्ट्रामध्ये हा विकास झाला पाहिजे, कायापालट झाला पाहिजे. आणि म्हणून माणसानं माणसं जोडण्याचं काम आम्ही सगळेजण या निमित्तानं करतोय. विरोधकांनी मेहरबानी करा, तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची बदनामी थांबा. त्याच्यामुळे म्हणतात राज्याची अर्थव्यवस्था चिंताजनक आहे. कुणी सांगितलं? अरे अर्थमंत्री मी आहे, यांना काही स्वप्न पडलं का? अर्थव्यवस्था त्या ठिकाणी चिंताजनक आहे. मला माहिती आहे अर्थव्यवस्था कशी आहे. त्याच्या संदर्भात चुकीचा संदेश देऊ नका. आज परदेशी गुंतवणूक सगळ्यात जास्त देशात महाराष्ट्रामध्ये होतीये. वेगवेगळी कारखानदारी सगळ्यात जास्त आज महाराष्ट्रामध्ये होतीये. याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आपण आपल्या गावामध्ये कुठल्या तरी एखाद प्रमुख माणसाला अरे कंगाल झाला त्याच्याकडे आहे पण कंगाल झाला, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपणच आपल्या राज्याची बदनामी करायची काय कारण आहे? सत्य करता. अरे सत्ता ही कुणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाहीये. शेवटी जनता जनार्दनांच्या हातामध्ये सत्ता कुणाला द्यायची आणि कुणाला नाही द्यायची हे ठरवणार आहे. आणि त्याच्यामुळं एकंदरीत राज्याची खोटी बदनामी आणि करणाऱ्यांना यंदा विरोधकांना धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता गप्प बसणार नाही, याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही. आपण सगळेजण आदिवासी बांधव निसर्गपुत्र आहात. पर्यावरणपूरक विकासाला तुम्ही प्राधान्य देता. निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करणारा माझा आदिवासी बांधव आहे, हे आम्ही कधी विसरू शकणार नाही. पेसा क्षेत्रातली रखडलेली भरती ही प्रक्रिया मार्गी लावण्याच्या करता नरहरी झिरवाळ आणि काही माझ्या आदिवासी आमदारांनी टोकाची भूमिका घेतली. परंतु आम्ही न्यायालयाचा मान राखून त्या जागा खुल्या किंवा इतर प्रवर्गात आहेत त्या बाजूला ठेवून भरती प्रक्रिया राबवता येते का याचा अभ्यास करून निर्णय घेण्याच्या बद्दलचा आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. त्यासाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून काही तोडगा निघतोय का, जसा मागे आम्ही काढला नरहरीने ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही काळजी करू नका. पेसा क्षेत्रातल्या बिगर आदिवासी बांधवांची कोर्टात धाव घेतल्यामुळं काही प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचा फटका पेसा क्षेत्रातील सर्व सरकारी विभागाच्या प्रक्रियेला बसलाय. त्याच्यातून आम्ही मार्ग काढलेला आहे. काही गोष्टी हायकोर्टात चाललेल्या असल्यामुळं न्याय प्रविष्ट असल्यामुळं मला इथं बोलता येत नाही, पण तुम्ही खोटं सांगणार नाही याकरता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, नरहरी झिरवाळ, आदिवासी आमच्या आमदारांचं शिष्टमंडळ होतं आणि त्याच्यातनं आम्ही मार्ग काढलाय. आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं आमचं सगळ्यांचं काम आहे. माझ्या मागं माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, हिरामण खोचकर, नितीन पवार, डॉक्टर लामटे, कितीतरी आमदार लागले की दादा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आदिवासी बांधवांच्या सह आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे. तुम्हाला लागून असलेल्या माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या आपल्याला इगतपुरीच्या तालुक्यात वासाळीत त्यांचं भव्य स्मारक 281 कोटीचं त्याला EPC आणि HPCची मान्यता दिली. त्याच्यामध्ये आम्ही फार चांगलं त्याच्यातनं पर्यटन वाढावं, विकास व्हावा, स्थानिकांना रोजगार मिळावा अशा प्रकारचा आमचा निर्णय आहे. आणि ह्याच्यातनं भांगरे साहेबांच्या त्या ठिकाणी स्मारकाची जागा इगतपुरीची आणि कळसुबाई शिखर या परिसराला लागून आम्ही रोपवे करतोय आणि त्या कामासाठी केंद्र सरकारकडून पर्वतमाला योजनेतनं निधी मिळवता येणार आहे. केंद्र भरपूर निधी देतो. इगतपुरीकरांनो, त्र्यंबकेश्वरकरांनो, आपल्याला केंद्राचा निधी अजून ते 4.5 वर्ष सरकार तिथं आहे. त्यांचा पैसा मोठ्या प्रमाणावर आणण्याच्या करता त्यांच्याच विचाराचं सरकार म्हणजेच महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे, तर करोडो रुपये आपण आणू शकतो. विरोधक आले तर ते म्हणतील तिथं आमचं ऐकलंच जात नाही, आम्ही काय करू. त्याच्यामुळे त्यांना आणण्यात अर्थ नाही. तुमचा फायदा कशात आहे ते बघा, तुमचं भवितव्य कशात आहे ते बघा, तुमचा सर्वांगीण विकास कशातून होणार आहे तो त्या ठिकाणी बघा.
आज आपले वाडे पाडे तांडे वस्त्या जोड रस्ते आदिवासी कलादालन आदिवासींच्या करता अर्थसंकल्पामध्ये भरीव अशा प्रकारची तरतूद अटल बांबू समृद्धी योजना वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीची नुकसान भरपाई आदिवासींच्या करता विविध योजना। मला अनेकदा सगळ्यांनी सांगितलं की दादा एकेकाळची आमची नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एवढी उत्तम होती परंतु ती अडचणीत आलेली आहे, तिला बाहेर काढा। आम्ही जसं बुलढाणा जिल्हा बँकेला बाहेर काढलं त्याचं आत्ता काम चालू झालं। दिलीप वळसे पाटील मी भुजबळ साहेब माणिकराव कोकाटेंना माहिती आहे, देवीदास पिंगळे येत होते पाठपुरावा करत होते, नरहरी झिरवळ सांगत होते, हे सगळं हिरामान सांगत होता। आता ते कुठं मार्गी लागायचं तेवढंच आचारसंहिता लागली। मी आपल्याला सांगतो पुढं तुम्ही काय करणार आम्हाला विचाराल, पुढं हे राहिलेले प्रश्न सोडवण्याचं काम